सर वातावरण क्लिअर नाही हो, पण जर वातावरण क्लिअर असतं ना तर आज पण रायगडावरून 8 किल्ले दिसतात. प्रतापगड, राजगड, तोरणा, लिंगाणा, सोनगड, मानगड, मकरंदगड, चांभारगड. रायगडाच्या दक्षिणेकडे प्रतापगड, महाबळेश्वर, शुक्रगड आहे. पूर्वेकडे राजगड, तोरणा, लिंगाणा आणि उत्तरेकडे सोनगड, मानगड, मकरंदगड, चांभारगड. सर आज आपण रायगड पाहतोय. या पाहतोय पडलेल्या अवस्थेमध्ये प्रश्न पडतो, इमारत 7 मजली होती, दुसरी 5 मजली होती. माझे उद्ध्वस्त का बघायला मिळते. सर त्यावेळी या रायगडाचा वैभव काय होतं बघा. सर रायगडावर सागाच्या लाकडाचे कॉलम्स उभे होते. रायगडाच्या इमारतींवर खापरलेलं कौलाचं बेंगलोर टाईप छत होतं आणि या गडाच्या भिंतीला को दिसायला म्हणून पूर्ण गडाला मखमली पडद्याने, पैठणी, कपडाने, गोंड्याच्या फुलाने गुंडाळून सजवून घेतलं होतं. सर लाईट नव्हत्या ना, म्हणून देवळीमध्ये दिवे आणि मशालीचा उजेड असायचा. सर एक इमॅजिन करा हो, सायंकाळच्या वेळी या रायगडाचं भव्य दिव्य असा नजारा कुठल्याही सह्याद्रीवरून जर पाहिला तर किती सुंदर बघायला मिळत असेल. रायगडावर राज्याभिषेकाला इंग्रजांचा वकील हेनरी ऑक्झेंडर आला होता. राज्याभिषेक सोहळ्याला रायगडावर यायला 4.5 तास जायला लागले होते. रायगडावर सायंकाळची वेळ होती. तळावाकडे आला, तळावाच्या समोर आला, पाणी स्थिर होतं आणि पाण्यामध्ये त्याने पाहिलं. पाण्यामध्ये पाहिल्यानंतर त्याला या इमारतींचं सुजलेलं प्रतिबिंब त्या पाण्यात दिसलं. तेव्हा तो त्याच्या डायरीमध्ये लिहून ठेवतो की रायगडावर मी छत्रपतींच्या राज्याभिषेकाला आलोय, पण इथे मला छत्रपतींचा रायगड पाण्यात बघायला मिळतोय. तेव्हा ट्रान्सलेटर नारायण शेळी त्याला काय सांगतायत की आपण इथे बघणं योग्य नाहीये, गडाचे दरवाजे बंद होते, लवकरात लवकर आपल्या बालेकिल्ल्यामध्ये पोहोचणं गरजेचं आहे, अन्यथा बाहेर राहावं लागेल. आणि तेव्हा त्यांनी त्यातली मान डोकावली आणि समोर पाहिलं. समोर पाहिल्यानंतर सर त्यांनी त्याच्या डेली डायरीमध्ये लिहिलंय की जर या रायगडाचा नजारा एवढा सुंदर आहे ना, तर या रायगडाच्या राजाचा राजमहल आतमध्ये किती सुंदर असेल. इंग्रजाला देखील बघा किती आदर होता. बघता बघता आपण रायगडावरती आलो. आता आपण पालखी दरवाजातून आतमध्ये जाणार आहोत. पण सर रायगडाचा उत्तरेकडचा पनिशमेंट पॉईंट पाहिला तसंच सर रायगडाच्या पश्चिमेला एक कडा आहे, हिरकणीचा कडा. जे शिवभक्त रोपवेने गडावरती येतात ना, तोच कडा सर फक्त बुरुज पश्चिमेला आहे.